पश्चिम बंगालमध्ये भाजपने जो दैदिप्यमान विजय मिळवलाय त्यामुळे देशाचं राजकारण एका वेगळ्या वळणावर जाताना दिसतंय. जागतिक स्तरावर सुद्धा या विजयाचा परिणाम जाणवतोय. वॉशिंग्टन पोस्ट या दैनिकाबद्दल आपल्याला माहिती असेल, अमेरिकेतून प्रसिद्ध होणारं खूप मोठं दैनिक आहे. घनघोर भाजप विरोधी म्हणून ओळखलं जातं. अमेरिकी डीप स्टेटचा अविभाज्य भाग म्हणून ओळखलं जातं. हे वॉशिंग्टन पोस्टने पश्चिम बंगालच्या विजयानंतर भाजपच्या समोर सपशेल नांगी टाकत जबरदस्त युटर्न घेतलेला आहे. 7 मे रोजी वॉशिंग्टन पोस्टमध्ये एक लेख प्रसिद्ध झाला. लेखाचं शीर्षक होतं मोदीज इलेक्टोरल ट्रायम्फ सिमेंट हिज लिगसी. या लेखामध्ये भाजपची, नरेंद्र मोदींची आणि भारताची प्रचंड प्रशंसा करण्यात आलेली आहे. असं म्हणण्यात आलेलं आहे की इंडो पॅसिफिकमध्ये भारत हा एक महाशक्ती म्हणून उदयाला येतोय, असा देश म्हणून उदयाला येतोय ज्याचा पश्चिमी देशांना सुद्धा आधार वाटेल. हिंदुत्वाबद्दल सुद्धा बरंच काही काही चांगलं लिहिण्यात आलेलं आहे. पण कल्पना करा, एका बाजूला मराठी पत्रकार पश्चिम बंगालच्या विजयानंतर भाजपच्या विरोधात बोटं मोडताना दिसत आहेत, कडा बोटं मोडताना दिसत आहेत, आणि त्याच वेळी वॉशिंग्टन पोस्टने एक जबरदस्त युटर्न घेत भाजपच्या विजयाचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे.